नगरीमध्ये म्हणजेच आपल्या या अहमदपूरमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण महाराज अलगुले यांच्या नेतृत्वाखाली आज जवळपास 5 शाखांचं उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेनं एक एकीची वज्रमुठ उभारलेली आहे। आज आपण पाहतोय की आज शिवसेनेचे वेगवेगळे जे विभाग आहेत, सेल आहेत, त्या सेलचे अध्यक्ष भालेराव सर, आमच्या महिला आघाडीच्या उर्मिलाताई, मागासवर्गीय आघाडीच्या आमच्या प्रीतीताई, त्याचबरोबर आमचे तालुका प्रमुख, आमचे VGNTचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी गुट्टे, त्याचबरोबर आमचे माजी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, बहुतेक जिल्हा प्रमुख होते भविष्यात अजून, तर ते आमचे गणेशजी पांचाळजी आणि महिला आघाडीच्या ताई आणि उपस्थित शिवसैनिक बंधू, आज जे आपण पाहतोय की हे एकीचं बळ आहे। आणि एकीचं बळ ज्यावेळेस एकवटतं, एका मनानं, एका दिलानं ज्यावेळेस कुठल्या कार्याला शुभारंभ होतो, त्यावेळेस या एकीच्या लोटाला कोणी रोखू शकणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये जे विधानसभेच्या जे निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकीच्या काळामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकामध्ये ह्या एकीची ताकद आणि हे एकीचं यश आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। तर या शाखेप्रसंगी एवढं सांगतो की शिवसेनेचा मुख्य आधार हा शिवसैनिक आणि शाखा, याच्यावरून शिवसेनेचं संघटन किती मजबूत आहे आणि ते ओळखलं जातं आहे। म्हणून आपण या शाखा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये आपण शाखा करतो। गाव तिथं शाखा, वार्ड तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक, ही आपली शिवसेनेची मुख्य भूमिका आहे। आणि ह्या शाखा आपण यासाठी उभा करतोय की हिंदुत्वाचा जो विचार आहे, तो विचार त्या पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचणे, तिथल्या माणसांना, तळागाळातल्या माणसाला, आपले जे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते मागच्या 70 वर्षामधल्या मुख्यमंत्र्यांनी जे करू शकले नाहीत, ते त्यांनी मागच्या वर्षी करून दाखवलं की सामान्यातल्या सामान्य गोरगरीब माणसाला आणि खास करून महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना असेल, मुलीचं मोफत शिक्षण असेल किंवा तीर्थयात्रा असेल, या प्रकारच्या अनेक योजना राबवून सर्वसामान्य माणसाला आणि महिलांना आधार देण्याचं काम केलेलं आहे। आणि या शिवसैनिकाचं महत्त्वाचं कार्य हेच आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेल्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे, आणि त्या पोहोचत नसतील, काही अडचणी येत असतील तर त्या गोरगरीब माणसाच्या अडचणी दूर करून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये या शिवसैनिकांना आपल्याला करायचं आहे। त्यामुळे या शिवसैनिकांची शाखांची स्थापना आज आपण या राजूनगरीमध्ये केलेलं आहे। त्याबद्दल मी खास करून शहर प्रमुख लक्ष्मणराजे अलगुले महाराज यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर एकोप्यानं सर्व सेलचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व शिवसैनिक एकोप्याने इतर एकत्र आले। आज मोठ्या जोशमध्ये या शाखाचं उद्घाटन झालं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।